ब्रिलियंट टाइम्स। वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करणार विष्णू कारंपुरी महाराज कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर दिनांक 27/7/2026. सोलापूर शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून त्या गुन्ह्यांच्या तपासण्या अत्यंत संथ गतीने व वेळेवर होत नसल्याचे सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. म्हणून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी असलेले सायबर गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणिती महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सायबर गुन्हे हे मोबाईलद्वारे विविध प्रकार आर्थिक आमिष दाखवून लोकांचे फसवणूक करतात. बेकारीच्या संख्या मोठ्या असून काहीतरी आर्थिक जुगाड व्हावा या उद्देशाने लोक फसले जातात. फसवणूक झालेला व्यक्ती 10,000 रुपये ते 25,000 रुपये पर्यंत फसला जातो. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ती व्यक्ती पोलीस ठाण्यात जाते. सायबर विभागामध्ये तक्रार देखील करते. त्यावेळी सायबर गुन्हे शासनाकडून फसवणूक झालेली रक्कम विचारतात तेव्हा अत्यंत गंभीर बाब समजली जाते की सायबर होण्यासाठी 10,000 ते 5,00,000 पर्यंत पोहोचवण्याचेही गुन्हे नोंदवून घेतले जातात. त्यापेक्षा कमी रक्कम फसवणुकीचे गुन्हे नोंदविले जात नाहीत. म्हणजे 1,000 ते 10,000 पासून काय बेकार व गरीब युवक अशा कमी रकमेचे फसवले जातात आणि पोलीस दखल घेत नाहीत. मग त्यांनी दाद मागायची कोणाकडे? या उलट फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार मोकाट ते परत इतरांना फसवणूक करण्यास मोकाट अशा प्रकारामुळे गुन्हेगारी वाढत आहे. तर फसवणूक झालेले आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करून घेणे किंवा वाईट मार्गाला लागणे असे प्रकार वाढत आहेत. तरी सायबर होण्यात कितीही रकमेची फसवणूक होऊ द्या, त्याचा तपास लागण्यासाठी सायबर गुन्हे पथक सक्षम करा असे नमूद करण्यात आले आहे. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास गोवा, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी यांचा समावेश होता. नमस्कार, मी प्रसाद जगताप, महाराष्ट्र कामगार सेनेचा मी कार्यकर्ता आहे. ज्येष्ठ नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलंय. निवेदनाचा मुद्दा हा आहे की सिव्हिल रेकॉर्ड ह्या संदर्भात मी गेल्या 5 ते 7 वर्षापासून या संदर्भात पाठपुरावा करीत आहे. माझी मुळातच आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी बऱ्याच लोकांकडनं आर्थिक पैसे घेऊन लोकांच्या देवाणघेवाणामध्ये अडकलेला माणूस आणि माझ्यासारख्याच अनेक समस्या आहेत. मग माझ्याच प्रलोभनाने माझ्याच ह्याच्यामध्ये मी ऑनलाईन स्वरूपात एक कर्ज मागणी केली होती. त्या कर्ज मागणीमध्ये परत माझे पैसे सुद्धा फसले गेलेले आहेत. म्हणजे माझी प्रलोभनं जरी असली तरी माझ्यासारख्या अनेक लोकांची हीच समस्या. मी याची तक्रार सायबर क्राईम कडे सुद्धा केलेली आहे. 1,000 ते साधारण 5 लाखापर्यंत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अशा कारवाईची चौकशी होते असं मला कळवण्यात आलं. पण अडचण अशी आहे, 1,000 ते 5 लाखापर्यंत ठाण्याकडे जर तक्रार गेली तर त्याची शहानिशा किंवा त्याची तपास यंत्रणा त्या ठाण्याकडे नाही किंवा ती कमकुवत आहे. त्यामुळं आमचे पैसेही अडकले. आम्ही मुळात पहिलेच अडचणीत आहे आणि पुढे परत त्याच कर्ज मागणीचे जर आपल्याला पैसे भरावे लागले किंवा त्याचे हप्ते भरावे लागले तर आम्ही जायचं कुठं? ह्या समस्येचे मला फार दुःखात हे झाल्यामुळं ही भावना मी कारंपुरी महाराजांकडे व्यक्त केली. त्या अनुषंगाने आम्ही आता कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. त्यांनी आश्वासन केलंय की आम्ही याच्या आषाढी यात्रेनंतर आम्ही त्याचे योग्य ते निर्णय घेऊ. अन्यथा जर त्यांनी निर्णय घेतले नाही तर मला जीवन संपण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. कारण मी गेल्या 2-2.5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करीत आहे. तर माझा काही छळा लागेना. आता ते काय होईल ते विठ्ठलाच्या हातात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय आहे की सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत्या सायबर क्राईम संदर्भामध्ये पोलीस व सायबर गुन्हेगारीची वाढ लक्षात घेता सायबर क्राईम खात्याची व्याप्ती व यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत म्हणजे
जे ऑनलाईनद्वारे सायबर क्राईमद्वारे जे फसवणूक होत आहे, आर्थिक फसवणूक, त्याचे ज्या कोणी तक्रारदाराने पोलीस आयुक्ताकडे गेलं किंवा संबंधित सायबर क्राईम खात्याकडे गेलं तर तपासणी पूर्णपणे सक्षमपणे होत नाही. त्याला कारण सांगतात की तुम्ही कसं केलं, तुम्ही असं काय केलं, तुम्ही हे काय केलं. अरे आम्ही केलं, चुकलं, फसलं म्हणून तो तुमच्याकडे आलं, पण त्यानं आम्हाला मार्गदर्शन करून हे तुम्हाला किमान 10,000 ते 2 लाखापर्यंत किंवा त्याच्या पुढे आकडा रक्कम असली तर चौकशी होणार अशा प्रकारे उत्तर दिलं जातं. मला सांगा, या सोलापूर शहरामध्ये गरीब किंवा महाराष्ट्रामध्ये गरीब कामगार, दुर्बल अनेक लोक दररोज 1,000 पासून 500 पासून किंवा 10,000 पर्यंत 5,000 फसवले जात आहेत. 1,000 म्हणलं तरी दररोज कितीतरी करोडो किंवा लाखो लोकांची फसवणूक होत आहे. त्याची काय किती रक्कम होत आहे. फसवणूक आणि चोरी हे गुन्हा आहे. या गुन्ह्याचा तपास लावा असं आमचं म्हणणं आहे. आमचं 1,000च गेले, 10,000 तुमचं गेले पाहिजे असं बोलणं या ठिकाणी पोलीस खात्याकडून ऐकून येते. या बाबतीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांच्या, कलेक्टरच्या साहेबांच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्तांना किंवा सदस्यन करावं किंवा त्या संबंधित बैठका घ्यावे आणि या संदर्भामध्ये पूर्ण किती लोकांच्या तक्रारी आहेत ते सक्षम सोडण्याची यंत्रणा सक्षम करावं अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. माननीय निवासी जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी सांगितलं की लवकरच आम्ही या बाबतीमध्ये संबंधित फसवणूकधारकांची पोलीस सायबर क्राईमच्या सर्व अधिकाऱ्यांशी मान्य पोलीस आयुक्तांची एक बैठक आयोजित करून तोडगा पूर्णपणे काढून फसवणूक करणाऱ्यांची आपण नाकेबंदी करू किंवा त्याचे आपण त्यांना बंदोबस्त करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेले आहे. अन्यथा आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या बाबतीमध्ये पुढील आंदोलन तीव्र प्रकारचं करू अशा इशारा देतो किंवा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.